नमस्कार मंडळी. उन्हाळ्याची कामं सुरू झालेली आहेत म्हणून आज ना आम्ही मस्त वड्या घालून घेतलेल्या आहे. कारण वड्या आम्हाला सर्वांना खूप जास्त आवडतात. भाजीपाला आणला बाबांनी तर तो भाजीपाला निवडून घेतोय आणि प्रिशू त्रास देत होती म्हणून तिला टाकलं पाण्यामध्ये. पण बघा, तिला ना अजिबातच झोपायचं नाही आहे. आता तिची झोप खूप कमी झाली आहे आणि तिच्याजवळ गेलं की ती अशी गोड स्माईल देते आणि मग खूप छान वाटतं. भाजीपाला आणल्यानं यासाठी निवडून घेतो कारण दुसऱ्या दिवशी ना टिफिन वगैरे असते, मग आयत्या खूप धावपळ होते. आज स्पेशलमध्ये करते आहे मी मसाले भात. कारण माझ्या हातचा मसाले भात सर्वांना खूप आवडतो आणि संध्याकाळचा स्वयंपाक हा माझ्याकडेच असतो. मस्तपैकी फोडणी तयार करून घेते आहे इथे. आता रोज रोज ना काय बनवायचा हा विचारच पडतो, म्हणून शक्यतो संध्याकाळला मसाले भात, खिचडी अशा गोष्टीच आम्ही जास्त प्रेफर करतो आणि सर्वजण ते ना आवडीने खातात. सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे, तिखट मीठ वगैरे टाकलं. माझ्या घरी एक वैशिष्ट्य असं की इथे ना मसाले कुठलेच वापरत नाही, फक्त तिखट मीठ टाकतात. म्हणजे कुठला बिर्याणी मसाला नाही, कुठला भाजी मसाला नाही, त्याशिवायच करतात आणि खरंच खूप टेस्टी होते. मी सुद्धा आज तसंच ट्राय करते आहे. दिसायला बघा किती छान दिसतंय आणि मसाले भात ना खरोखर खूप टेस्टी झालेला. मी यामध्ये निंबूसुद्धा टाकला आहे. निंबू टाकल्याने होतं असं की मस्त मोकळा मोकळा होतो भात आणि मोकळा भात खायला खूप छान लागतो. बघा, भात झालेला आहे. यामध्ये मी कढी टाकली आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं पांढरं पांढरं दिसत असेल, कारण मला कढी टाकून खूप जास्त आवडते. आणि आमच्या कार्टूनचं आमच्याजवळ असणं हे तर कंपल्सरी आहे. मग आम्ही ते काम करत असो की जेवण करत असो, ती आमच्या जवळच असते आणि आम्ही तिला जवळच ठेवतो. भात गरम गरम खायचा म्हणून भाजीपाला तसाच ठेवलेला होता. आता आई ते पूर्ण करते आणि आई काहीही करत असली ना तरी प्रिशूचं असं असतं की मला घेऊनच बस आणि तिला मांडीवरच घेऊन बसावं लागतं. असो, या दोघींचं बॉन्डिंग ना खरंच खूप छान आहे. चला, या व्हिडिओला इथेच एंड करते. बाय.